गावरान पद्धतीची आंबाडीची भाजी। नमस्कार मंडळी, ईबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघूया आंबाडीची भाजी गावरान पद्धतीने कशी करतात ते। ही बघा, अगदी फ्रेश ताजी अशी ही आंबाडीची भाजी आहे। याचे पानं हे असे असतात चिरोळीसारखे। यामध्ये आणखी एक गोल पानाची येते, ती याच्यापेक्षा आंबट कमी असते, पण त्यापेक्षा हीच भाजी या कणी जे आपण आता लावू त्या भाजीला वापरतात, खूप सुंदर होते। तर हे याची जे देठापासून ही अशी तोडून घ्यायची। जवळजवळ ही अर्धा किलो भाजी आहे, यापैकी मी अर्धीच वापरणार आहे। ही बघा, मी 2-3 पाण्याने धुवून थोडं मीठ टाकून सुद्धा धुवून घेतली। ही भाजी विशेषतः पावसाळ्यात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मिळून जातं आणि या भाजीमध्ये खूप विटॅमिन्स असतात। सी विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतं। खाण्यामध्ये योग्य अशी आहे, पचनशक्तीला खूप चांगली अशी ही भाजी आहे। हे बघा, मी तितक्यापुरती चिरून घेतली, कारण की ही आता नाहीतरी आपल्याला चांगली शिजवूनच घ्यायची आहे। जवळजवळ ही 2 अशी मुठ्ठा अशी भाजी आहे, तर जवळजवळ 200 ग्रॅम ही भाजी आहे। या भाजीला निसर्गानं दिलेली अशी एक आंबट अशी चव असते। मला आधी जॉबमुळं अशा वेळ काढून भाजी करायला वेळच मिळायचा नाही, तर चला म्हटलं आता वेळ काढून भाजी करायची आणि ती तुमच्यासोबत शेअरसुद्धा करायची। आणि मंडळी, तुम्ही ही भाजी शेवटपर्यंत बघा, तुम्हीसुद्धा अशी भाजी करू शकाल। अगदी गावरान पद्धतीची भाजी आहे, आजीपंजीपासूनची। याप्रमाणे आता यामध्ये पाणी टाकून याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण भाजी इतकं ठेवायचं म्हणजे ते मग छान शिजतं ते, आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। तर मंडळी, शक्यतो आपण पावसाळ्यामध्ये विशेषतः पालेभाज्या कमी आणायचा प्रयत्न करतो, पण ह्या रानभाज्या ज्या आहे ना, त्या पावसाळ्यातच मिळतात। व्हिटॅमिनच्या रानभाज्या ह्या जर खायच्या असेल तर त्या आपल्याला पावसाळ्यातच खावं लागेल, कारण की त्यानंतर त्या मिळतसुद्धा नाही। आता ही भाजी शिजते आहे, तोवर ज्वारीच्या कण्या करायच्या आहेत। तर ही मी ज्वारी थोडी आधी पाण्यानं धुवून ठेवली होती गाळणीवर। आता ही सुकली आहे, तर हे आपल्याला त्याचं भरट काढायला त्याची मदत होते। तर आता मिक्सरमधून ते आपण प्लस मोडमध्ये त्याची भरट काढून घेऊया। यामध्ये थोडं पीठ असते, ते थोडं गाळणीनं गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर मग जी कण्या असते तर त्यामध्ये सुद्धा थोडं असं पाकडून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये तो कोंडा असतो तो बाजूला होतो। तर मंडळी, आजची ही भाजी जी आहे, आपण जी आंबाडीची कणी लावून करतो आहे, ही भाजीपर्यंत आज यामध्ये करणार आहे। आणि याच्या ज्या भाकरी करतात त्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे भाग 2 मध्ये मी दाखवणार आहे। तेव्हा व्हिडिओ आपणास कसा वाटते आहे त्याच्या कॉमेंट्स मला द्यायला विसरू नका, कारण तुमचं एक कॉमेंट्स मला पुष्कळ काही बळ देऊन जातं। भाजी आता शिजलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि आता आपण यामध्ये आपल्याला कण्या टाकून शिजवून घ्यायची आहे। तर त्या दृष्टीने आपण आता याची दुसरी कृती करायला सुरुवात करूया। कण्या ह्या शिजायला थोड्या हार्ड असतात, आपण या कुकरमधून शिजवून घेऊया। तर यामध्ये मी पाणी टाकलं, यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलं थोडं, त्यामुळे आपला कुकर हा चांगला राहतो। या भाजीतील जे शिजल्यानंतरचं पाणी असतं ते मी बाहेर काढलेलं नाही आहे। या पाण्यामध्येच आपल्याला आता ह्या कण्या शिजवून घ्यायच्या आहे। या भाजीमध्ये आता कण्या आपल्या शिजेल एवढं पाणी आहेच। आता त्यामुळे यामध्येच आता मी वरून अशा कण्या टाकते आहे आणि त्या कुकरमध्ये शिट्टी लावून चांगल्या 3-4 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला करून। भाजी शिजून झाल्यानंतरचा जो भाग आपला तयार झाला त्याच्या 1/4 पट म्हणजे अर्धी वाटी मी आता यामध्ये ह्या कण्या टाकलेल्या आहे। जास्त टाकल्या तर त्याची चव बदलू शकते, आणि एखाद्या वेळी इकडे तिकडे झालं तरी काहीही हरकत नाही। आपण हे प्रेमानं जिव्हाळ्यानं करतो ना, यामध्येच सगळं असतं, बिनधास्त करायचं। हे बघा, याच्या मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि हे मी रहीने फेटून घेतली, व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं नाही। आता ही भाजी छान मिक्स झालेली आहे। आता आपण याची दुसरी कृतीकडे वळूया। आता ही भाजी आपली शिजलेली आहे, कण्या पण शिजलेली आहे, हाताने अशा दाबून पाहिजे। आणि आता ही शेवटची स्टेप म्हणजे आता आपल्याला यामध्ये काही तिखट मीठ वगैरे जे टाकायचं आहे ते टाकायचं आहे। आता ही मी गॅसवर भाजी ठेवते आहे। आता या भाजीमध्ये लसूण,
हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर आणि थोडे 3-4 कढीपत्त्याची पानं बारीक करून मी हे टाकत आहे. आणि भाजी ही गॅसवर असल्यामुळे त्याला अधूनमधून चमच्याने हे पाहत राहायचं. पूर्वी ह्या अशा भाज्या जास्त व्हायच्या आणि त्या खाण्यात पण यायच्या आणि म्हणूनच त्याची चव आम्हाला म्हणजेच आमच्या पिढींनाही माहिती आहे. आणि घराघरात त्या भाज्या व्हायच्या वेळ काढून आणि भाज्या असल्या की जास्तीत जास्त बाहेरचं न खाता हे असंच गावरान पद्धतचं वगैरे घरात व्हायचं. म्हणूनच हे आमच्यासारख्यांनासुद्धा ह्या भाजीच्या अशा आठवणी येत राहतात. ही भाजी आधी कोरडवाहू शेतामध्ये व्हायची ते ह्यापेक्षा ह्या आंबट राहायच्या. आता ज्या भाज्या येतात ह्या आता ओलिताच्या भाज्या आहेत, त्याची आंबटपणा थोडा आधीपेक्षा कमीच असतो. भाजी छान एकसंध शिजलेली आहे. आता यामध्ये देऊया एक छोटासा तडका. गॅस मंद याच्यावर मी ठेवलेला आहे. आता यामध्ये टाकायसाठी थोडं मी गरम तेल करून घेतलं. त्यामध्ये टाकली मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं आणि यामध्ये टाकायसाठी थोडंसं तिखट घेतलेलं आहे. हिरवी मिरची आधी भाजीत टाकलेली आहे, थोडी हळद आहे आणि बस आता हे या भाजीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. भाजी झालेली आहे तयार आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे. आता यामध्ये थोडी कोथिंबीर टाकते आहे मी आणि ही भाजी याच पद्धतीनं आपल्याला पाहिजे आहे, कारण की आपण ही या काही वेळाने ही आणखी अशी थोडी आळते. तर जेव्हा जेव्हा मी ही भाजी करते ह्या भाज्या तेव्हा मला सगळ्या जुन्या आठवणी आठवतात. अशा ही भाजीची खासियत. तर मंडळी, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब कराल, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर तुम्हाला पोहोचेल. गॅस बंद केलेला आहे. याप्रमाणे आता भाजी झालेली आहे तयार. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आता ही भाजी खाण्यासाठी भाकरी तयार केलेली आहे. बाकी आधीची प्रोसिजर दाखवली नाही आहे मी आणि तसं काही नाही, आपण पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो. याच भाजीची जी भाकरी केल्या जाते त्याचा पण व्हिडिओ मी या भाग 2मध्ये टाकलेला आहे, तो पण तुम्ही अवश्य बघा. अशी ही भाकरी आपल्या घरामध्ये कोणी बुजुर्ग असेल तर थोडी जाड ठेवायची आणि कडक न करता थोडी लवकर करायची, म्हणजे ती नरम राहते. आणि ज्यांना कडक पाहिजे असेल तर याप्रमाणे चांगली अशी कडक करून भाजून घ्यायची. आता ही डिशमध्ये घेऊया. तर ही आहे आंबाडीची अशी गरमागरम भाजी. सोबतीला आहे कांदा आणि कडकसर अशी ही ज्वारीची भाकरी. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत.